नवरात्राच्या दिवसात घरात अखंड ज्योत तुम्हीही लावली असेल तर तुमच्या घरात सुद्धा या गोष्टी घडू शकतात. कारण घरात अखंड ज्योत लावणं ही हिंदू धर्मातील एक प्राचीन आणि पवित्र परंपरा आहे. ही ज्योत सतत जळत राहते आणि ती देवांच्या कृपेचं प्रतीक मानली जाते. ही ज्योत सामान्यतः तुपाच्या किंवा तेलानं भरलेल्या दिव्यात लावली जाते आणि ती कधीही विझू देऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. या परंपरेच्या संदर्भात धार्मिक आणि आध्यात्मिक विश्वासानुसार घरात अखंड ज्योत लावल्याने अनेक सकारात्मक गोष्टी घडतात, कुटुंबावर चांगले प्रभाव पडतात आणि काही चमत्कारही घडू शकतात. हे विश्वासांवर आधारित आहे आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध नसले तरी अनेक लोकांच्या अनुभवानुसार आपल्याला काही फायदे नक्कीच दिसून येऊ शकतात. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. आता अखंड ज्योत जर नवरात्राच्या दिवसात आपल्या घरात लावली असेल तर कोणत्या सकारात्मक गोष्टी घडतात? तर अखंड ज्योत ही प्रकाश, शुद्धता आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. ती घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक वातावरण निर्माण करते. याचे मुख्य फायदे म्हणजे नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच, घरातील वाईट शक्ती, आपल्यातील नकारात्मक विचार आणि हानिकारक ऊर्जा नष्ट होण्यासही मदत मिळते. वातावरण शुद्ध होतं आणि पवित्र होतं. जसं ज्योत जळत असेल तर घरात शांतता आणि सकारात्मकता अधिक वाढते. अखंड ज्योत लावल्यानं घरात धन, संपत्ती आणि यशही येत असल्याचं मानले जातं. देवतांच्या कृपेनं आर्थिक स्थिरता वाढते आणि व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती होण्यास मदत मिळू शकते. ज्योत जळत राहिल्यानं रोग आणि आजारही दूर राहतात. घरातील सदस्यांना आरोग्याची काळजी घेण्यात मदत होते आणि अपघात किंवा संकटांपासून सतत रक्षण मिळण्यास मदत होते. शिवाय ज्योतीच्या प्रकाशानं मन शांत होतं, चिंता आणि तणाव कमी होतो. हे ध्यान आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त मानलं गेलंय. ही ज्योत देवतांशी जोडली असते, ज्यामुळे घरात दैवी शक्ती, दैवी आशीर्वाद येतात आणि जीवनात सकारात्मक बदलही घडू शकतात. अखंड ज्योत कुटुंबाच्या एकात्मतेसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. ती केवळ वैयक्तिकच नव्हे तर संपूर्ण कुटुंबावर त्याचा प्रभाव टाकते. ज्योत लावण्याची क्रिया कुटुंबातील सदस्यांना एकत्र घेऊन येते. ते एकत्र पूजा करतात, ज्यामुळे प्रेम, विश्वास आणि समंजसता वाढते. कुटुंबातील वाद कमी होतात आणि सुख शांतीही येते. एवढंच नाही तर घरातील लहान मुलांमध्ये आध्यात्मिक मूल्य रुजतात. ते ज्योत पाहून शांत आणि सकारात्मक होतात, ज्यामुळे त्यांचा अभ्यास आणि व्यक्तिमत्व विकासात मदत मिळू शकते. वृद्धांना आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळतं. कुटुंबातील सर्व सदस्यांना देवतांच्या कृपेचं संरक्षण मिळतं, ज्यामुळे कुटुंब अधिक मजबूत बनते. एवढंच नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या दोषामुळे येणाऱ्या समस्या या ज्योतीमुळे कमी होतात. ही अखंड ज्योत कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात स्थिरता घेऊन येण्यास मदत करते. कुटुंबातील सकारात्मक ऊर्जा भरली जाते, ज्यामुळे नातेवाईक आणि शेजाऱ्यांसोबत संबंध सुधारू लागतात. आता एवढ्या सगळ्या गोष्टी घडून सुद्धा आणखी काही चमत्कार आपल्याही दृष्टीस पडू शकतात. ते म्हणजे अखंड ज्योत लावल्याने चमत्कारिक घटना घडणाऱ्यांच्या अनेक कथा आहेत आणि बऱ्याच जणांचा विश्वास सुद्धा आहे. हे चमत्कार व्यक्तिगत अनुभवांवर आधारित आहेत आणि ते देवतांच्या कृपेनं होतात असं मानले जातं. काही लोकांच्या अनुभवानुसार दीर्घकाळ आजारी असलेल्या व्यक्ती या अखंड दिव्यामुळे बऱ्या होतात. रोग दूर होणं, अपघात टळणं हे चमत्कार मानले जातात. शिवाय ही अखंड ज्योत नवरात्राच्या दिवसात घरात लावल्यानं अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते. नोकरी मिळण्यास मदत मिळते. व्यवसायात यश, भरभराट होते. शिवाय ज्योत लावल्यानंतर आर्थिक समस्या सुटल्या असल्याचे अनेकांचे अनुभव आहेत. घरावर येणारं संकट यामुळे टळतं, जसं की नैसर्गिक आपत्ती असेल किंवा वाईट एखादी घटना असेल. ज्योत जळत असताना देवता संरक्षण करतात असा भक्तांचा विश्वास आहे. तेवढेच चिंता असलेल्या व्यक्तींना अचानक शांती मिळते आणि जीवनात नवीन दिशा मिळते. आपल्याला काय करायचं हे सुचत नसेल तर नवरात्राच्या दिवसात अखंड ज्योत लावल्यानं यशाचे मार्ग मोकळे होतात. शिवाय काही लोकांना दैवी दर्शन किंवा स्वप्नात मार्गदर्शनही मिळतं, ज्यामुळे जीवन बदलतं असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. लोकांच्या व्यक्तिगत अनुभवानुसार अखंड ज्योत लावल्यानंतर आणखी काही गोष्टींचे अनुभव येऊ शकतात. ते म्हणजे घरात जाणाऱ्या ज्योतीमुळे मन शांत होतं आणि सकारात्मक विचार येतात. अनेकांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी लवकर उठल्यावर ज्योत पाहून दिवसही चांगला जातो. ज्योत जळत असताना घरात देवतांची उपस्थिती जाणवते. काहींना ध्यान करताना गहन अनुभव येतो, तर कुटुंबातील सदस्य अधिक धार्मिक आणि जबाबदार होतात. याचबरोबर अनेकांना व्यसन सोडणं किंवा वाईट सवयी बदलणं असेही अनुभव येतात. या ज्योतीमुळे अनेकांना रात्री स्वप्नात देवता दिसतात आणि मार्गदर्शन मिळण्यासही मदत मिळते असेही अनुभव आहेत.
अनेकांच्या कथानुसार ज्योत लावल्यानंतर जीवनात सुख, शांती आणि यश मिळण्यास मदत मिळते, असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. असं मानलं जातं की या अखंड दिव्यासमोर मंत्रांचा जप केल्यानं हजारो पटींनी अधिक पुण्य सुद्धा प्राप्त होते. दिव्यांच्या मंद प्रकाशात देवीसमोर बसून ध्यानधारणा केल्यास मन लवकर एकाग्र होतं. अखंड ज्योती अशा ठिकाणी ठेवावी जिथे वारा कमी असतो, ज्यामुळे दिवा विझण्याची भीती राहत नाही. अखंड ज्योती म्हणजे जी खंडित होत नाही किंवा अविरत जळत राहते. नवरात्रीत जागरणही केली जातात. अखंड तेवणारा दिवा हे जागृतीचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवली जाते, तशी आपली आत्मज्योत सदैव तेवत राहावी आणि आपण सदैव जागृत राहावं याची जाणीव करून देण्यासाठी नवरात्रीत 9 दिवस दिवा अखंड तेवत ठेवला जातो, ज्यामुळे अकाली मृत्यूची भीतीही राहत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर घरात अखंड ज्योत तुम्हीही लावली असेल तर तुमच्या घरात सुद्धा या गोष्टी नक्कीच घडू शकतात. आता नवरात्रीच्या 9 दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरू आहे. अखंड ज्योती म्हणजे असा प्रकाश जो कधी विझत नाही. या प्रकारचा दिवा आर्थिक समृद्धीचा कारक मानला गेलाय. शिवशास्त्रानुसार पूजेच्या वेळी 2 प्रकारचे दिवे लावले जातात. एक कर्मदीप जो केवळ पूजेच्या वेळी लावला जातो आणि दुसरा अखंड दिवा जो कोणत्याही सणाच्या किंवा शुभ कार्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रज्वलित केला जातो. ज्या घरांमध्ये नवरात्रीच्या कलशाची स्थापना झाली आहे तेथे हा दिवा लावला जातो. आता ज्या घरामध्ये नवरात्रीच्या कलशाची स्थापना केली जात नाही ते सुद्धा अखंड दिवा तेवत ठेवतात. अखंड दिवा सदैव तेवत राहिल्यानं सुख, शांती, समृद्धी येते, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर राहते असं मानलं जातं. देवी भागवत पुराणानुसार अखंड ज्योतीचा दिवा हा घराच्या पश्चिम दिशेला ठेवल्यास सुख, समृद्धी आणि संपन्नता येते. शास्त्रामध्ये पूर्व दिशा पूजनासाठी सर्वोत्तम दिशा मानण्यात आली आहे. या दिशेला अखंड दिवा प्रज्वलित केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते. सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि वैभव यामुळे प्राप्त होऊ शकतं. तर उत्तर दिशेला अखंड दिव्याची ज्योत ठेवल्यास घरात राहणाऱ्या सदस्यांना दीर्घायुष्य लाभतं आणि अकाली मृत्यूची भीती दूर होते. परंतु दक्षिण दिशेला अखंड दिवा ज्योत असू नये हे शुभ मानले जात नाही. दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी याचेही काही नियम आहेत, जे आधी सांगितल्याप्रमाणे आहे. आपण जर तेलाचा दिवा लावत असाल तर तो आपण आपल्या डाव्या हाताला ठेवावा आणि जर तुपाचा दिवा लावत असाल तर आपल्या उजव्या हाताला असायला हवा असं सांगितलं जातं. आता धनलाभासाठी दिव्याची वात ही उत्तर दिशेला ठेवावी. तर आपल्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी. या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानल्या जातात. पश्चिम दिशेला दिव्याची वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दक्षिण दिशा यमाची दिशा असल्यानं दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी असंही सांगितलं जातं. आता ही अखंड दिव्याची ज्योत विझली किंवा देवासमोर लावलेला दिवा विझला तर तो अशुभ संकेत मानला जातो. मात्र धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही. यामुळे दिवा विझल्यास घाबरू नये. देवाची आणि दिव्याची क्षमा याचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा. मात्र दिवा ओवाळताना जर तो चुकून खाली पडला तर त्यासाठी दीपपतन नावाची शांत करावी. ज्या ठिकाणी दिवा पडला त्याच ठिकाणी ती शांत करावी लागते. हे सर्व विश्वास आणि परंपरांवर आधारित आहे. जर आपण ही घरात अखंड ज्योत लावणार असाल तर ती सुरक्षितपणे लावा आणि नियमांचं पालन करा. मात्र ती विझू देऊ नका. शुद्ध तुपाचा वापर करा, शुद्ध तेलाचा वापर करा आणि पूजास्थळही नेहमी स्वच्छ ठेवा. यामुळे तुम्हालाही चमत्कारिक अनुभव नक्कीच दिसू शकतात. तर तुमच्या घरात सुद्धा नवरात्रीच्या विशेष निमित्तानं अखंड ज्योत लावली आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आलेले अनुभवही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.